सिंहगड किल्ला. तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील सिंहगडाच्या भाग 2मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण कशा प्रकारे या गडापर्यंत येऊ शकतो. गडापर्यंत यायचं झालं तर स्वारगेटहून थेट बसने सुद्धा आपण या गडाच्या पायथ्याशी येऊ शकतो. तसंच गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून ट्रेकिंग मार्फत सुद्धा आपण या गडापर्यंत येऊ शकतो. आणि हे दोन्ही मार्ग आपल्याला गडाच्या पुणे दरवाजाकडेच घेऊन येतात. पुणे दरवाजा ओलांडला की आणखी 2 दरवाजे ओलांडावे लागतात आणि त्यानंतर उजव्या हातावर आपल्याला तोफखाना दिसून पडतो. तोफखाना बघितला की वरच्या बाजूस गेल्यास एक मोठी अशी तोफ दिसून पडते आणि ही तोफ बघितली की वरच्या बाजूस आपल्याला एक मोकळी जागा लागते, ज्या जागेवर गडावरील बरीचशी घरे दिसून पडतात. ही घरे बघितली की इथूनच पुढे जाणारी वाट आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या बंगल्याकडे घेऊन जाते आणि बंगला बघितल्यानंतर हीच वाट आपल्याला छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे घेऊन जाते. आणि महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आपण वळलो होतो गडाच्या सगळ्यात मुख्य कड्याकडे, म्हणजेच तान्हाजी कड्याकडे जाण्यासाठी. आता इथून पुढे तर मित्रांनो, सिंहगडावरील तान्हाजी कडा हा मुख्य कडा आहे, कारण याच कड्यावरून सुभेदार तानाजी मालुसरे या गडावर आले होते. तर गोष्ट होती पुरंदरच्या तहाची, ज्या तहामध्ये 23 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात दिले होते आणि काही वर्षांनीच ते किल्ले पुन्हा एकदा स्वराज्यात घेण्यास महाराजांनी सुरुवात केली. त्या किल्ल्यांमध्ये समावेश होता या कोंढाणा गडाचा. जिजाऊ मातेंच्या दूरदृष्टीनुसार कोंढाणा गड म्हणजे 12 गडकोटांचा मुख्य गड होता आणि त्यावेळेस कोंढाणा गडाचे महत्त्व असे होते की कोंढाणा गडावरून तब्बल 12 गडकोटांवर लक्ष ठेवता येत होते आणि जिजाऊ मातेंच्या आदेशानुसार कोंढाणा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः घेण्याचे ठरविले. आणि नेमकं याच वेळेस सुभेदार तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन राजगडावर आले होते. त्यांना ही बातमी कळताच सुभेदारांनी स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं असे सुवर्ण उच्चारले. एवढंच नव्हे तर फक्त 500 मावळे घेऊन जिजाऊ माता आणि शिवरायांना हा गड जिंकण्याचे वचन सुद्धा दिले. तर दिवस ठरला 4 फेब्रुवारी 1670. या दिवशी काळोख्या रात्री सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांचे 300 मावळे द्रोणागिरी कड्याच्या दिशेने गडावर आले आणि राहिलेले 200 मावळ्यासह शेलार मामा कल्याण दरवाजाकडून या गडावर आले. गडावर मराठे आले हे कळताच गडाच्या संरक्षणासाठी नेमलेला उदयभान भानावला आणि एकाएकी तो सुभेदारांवर तुटून पडला. तेव्हा सुभेदार आणि उदयभान यांच्यात बराच वेळ घमासान युद्ध झाले आणि याच युद्धात सुभेदारांच्या हातची ढालसुद्धा तुटली. परंतु ढाल तुटल्यानंतर सुद्धा स्वतःच्या हाताला ढाल बनवत सुभेदार शिवरायांना आणि जिजाऊ मात्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी अखेरपर्यंत लढत राहिले आणि अखेर त्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन हा गड पुन्हा एकदा स्वराज्यात आणला. गड जिंकल्यानंतर ठरल्याप्रमाणे गडावर जाळ करून राजगडावर महाराजांना सूचना देण्यात आली. हे कळताच महाराजांनी क्षणभरही उशीर न करता या गडाकडे स्वारी वळवली आणि गडावर येताच सुभेदारांना आणि त्यांच्या जीवलगांना धारातीर्थी पडलेले बघून छत्रपती शिवरायांनी सुवर्ण शब्दात गड आला पण माझा सिंह मात्र गेला आणि या क्षणापासूनच या गडाला सिंहगड असे नाव प्राप्त झाले. त्याचबरोबर सुभेदार ज्या कड्यावरून या गडावर आले होते त्या कडाला तान्हाजी कडा असे नाव देण्यात आले. तर अशा प्रकारे या कड्याला नमन करून आपण वळलो गडाच्या दुसऱ्या बुरुजाकडे जाण्यासाठी, म्हणजेच झुंजार बुरुजाकडे जाण्यासाठी. झुंजार बुरुजाकडे जात असताना आपल्याला गडावर येणारी आणखी एक वाट सुद्धा दिसून पडते. आपल्या मागे जो दिसत आहे त्या बाजूला तो आहे तानाजी कडा आणि त्याला लागूनच जेव्हा आपण या मार्गाने येतो तेव्हा तिथून एक खाली जाणारी वाट आहे आणि कदाचित ही वाट सुद्धा गडाच्या खालीच जाते. तर आता परत जाऊया आपल्या गडाकडे. ही वाट बघितली की आपण वळलो होतो आपल्या झुंजार बुरुजाकडे जाण्यासाठी. झुंजार बुरुज हा गडाच्या दुसऱ्या बाजूला आहे, त्यामुळे या ठिकाणावरून बऱ्याचशा प्रदेशावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवता येते. एवढंच नव्हे
तर झुंजार बुरुजावरून दिसणारे सुंदर दृश्यसुद्धा कधी आपल्या मनात घर बनवून घेतं हे कळतच नाही. आणि हा बुरुज बघितल्यानंतर आपण ज्या दिशेने या बुरुजाकडे आलो त्या दिशेने न जाता दुसऱ्या दिशेने आपण गडाच्या कल्याण दरवाजाकडे जातो. आणि त्यानंतर आपण पोचलो गडाच्या कल्याण दरवाजाकडे. याच कल्याण दरवाजाकडून शेलार मामा त्यांच्या 200 मावळ्यांसह युक्तीप्रमाणे गडावर आले होते. हा आहे गडाचा आणखी एक मार्ग, म्हणजेच कल्याण दरवाजाचा मार्ग. आणि कल्याण दरवाजाला पण 2 असे दारामध्ये भागलेला आहे, जेणेकरून इथे सुद्धा कडक पहिरा असू शकतो. गडाचा जो कल्याण दरवाजा आहे तो अजूनही मजबूतरित्या आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि यावरून या गडाची बुलंदीसुद्धा लक्षात येते. त्या कारणामुळेच हा गड स्वराज्यात का सामील व्हावा हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. आणि इथून जर आपण पुढे बघितलं तर पुढे पुणे दरवाजाचा मार्गसुद्धा दिसून पडतो. म्हणजे इथून आपल्याला पुणे दरवाजावर सुद्धा लक्ष ठेवता येते. हा दरवाजा बघितला की आपण वळलो गडावरील सगळ्यात पावन जागेकडे जाण्यासाठी. जी जागा म्हणजे छत्रपती शिवराय आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांची शेवटची भेट, म्हणजेच सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधीस्थान. समाधीकडे जात असताना आपल्याला गडावरील देवटाके लागते, ज्या देवटाक्याचे पाणी आजही पिण्यायोग्य आहे. आणि देवटाक्याच्याच बाजूला आहे हनुमंताचे एक छोटेसे मंदिर. हनुमंताचे दर्शन घेतले की आपण वळलो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. सुभेदारांच्या समाधीजवळ आल्यानंतर मनातल्या भावनांना रोख घालता येत नाही, कारण याच ठिकाणी छत्रपती शिवरायांनी सुभेदारांना धारात इथं पडलेले बघून गड आला पण माझा सिंह मात्र गेला असे सुवर्ण शब्द उच्चारले. आणि या गोष्टीची जाण आजही आपल्याला इथे आल्यावर होते की कशा प्रकारे सुभेदारांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आणि मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुद्धा छत्रपती शिवरायांना आणि जिजाऊ मातांना ते दिलेले वचन इथे पूर्ण केले. सुभेदारांच्या रक्ताने पावन झालेल्या या गडावरील या जागेकडून जाण्यासाठी मन तर नाकारतच होते, पण सुभेदारांना नमन करून आपण वळलो त्या जागेकडे जाण्यासाठी ज्या जागेवर सुभेदारांनी लढाईत आपला हात गमावला. पण त्या अगोदरच समाधीच्याच उजव्या हाताला खालच्या बाजूला गेल्यास आपल्याला अमृतेश्वर भैरवाचे मंदिर लागते. भैरवाचे आणि माता भैरवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण वळलो ज्या ठिकाणी सुभेदारांनी स्वतःचा हात गमावला त्या ठिकाणी जाण्यासाठी. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला समाधीच्या मागच्या बाजूने वाट धरत पुढे जावे लागते. या वाटेने जात असताना आपल्याला गडावरील मोठा तलावसुद्धा दिसून पडतो. त्याचबरोबर या वाटेने पुढे आल्यास समोर दिसणाऱ्या पाटीनुसार उजव्या हातावर जी वाट जाते ती वाट आपल्याला त्या जागेच्या ठिकाणी घेऊन जाते. आणि या ठिकाणी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या हाताची समाधी आहे. बरेच लोक सुभेदारांच्या समाधीकडे तर जातात, परंतु त्यांनी जिथे हात गमावला त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे तुम्ही जर या गडावर आलात तर या ठिकाणी नक्की या, कारण गडावर लढत असताना सुभेदारांच्या हाताची ढाल तुटली होती. आणि ढाल तुटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताला दुपट्टा बांधून स्वतःच्या हाताची ढाल बनवली होती. आणि याच दरम्यान त्यांना त्यांचा हात गमावावा लागला होता. आणि याच ठिकाणी त्यांनी स्वतःचा हात गमावला होता. त्यामुळे तुम्ही जर या गडावर आलात तर या ठिकाणी नक्की या. हाताच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा निघालो सुभेदारांच्या समाधीकडे जाण्यासाठी, कारण या समाधीच्याच थोडंच पुढे वरच्या बाजूला आहे गडावरील कोंडाणेश्वराचे मंदिर. कोंडाणेश्वराचे मंदिर सध्याच्या स्थितीमध्ये बंद होते, त्यामुळे आपण बाहेरूनच कोंडाणेश्वराचे दर्शन घेतले आणि पुन्हा एकदा सुभेदारांच्या समाधीकडे जाण्यासाठी निघालो. बराच वेळ सुभेदारांच्या समाधीकडे थांबून सुद्धा मन भरत नव्हते, त्यामुळे मी आणखी काही वेळ इथेच थांबलो. तर अशा प्रकारे होता सुभेदार तानाजी मालुसरे यांचा हा सिंहगड. तर आता हा व्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर. जय भवानी, जय शिवाजी.